युवा नेते कामेश कांबळे यांच्याकडून मोफत चष्मे वाटप शिबिर घेण्यात आले। खेड पंचक्रोशीतील युवा नेते कामेश कांबळे यांच्याकडून प्रतापसिंह नगर येथे सेवेतून दृष्टी, दृष्टीतून आनंद असा उपक्रम राबवण्यात आला। पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप करण्यात आले। यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या सवलतीत राहणार आमचे शेजारी त्यांच्या राहत्या आमचे भरपूर पोरं जर असं तिथं असतात त्यांचे दिवस त्यांचं पोरं असते काही पुढं जायचं ते करणार आहे त्यांना आम्ही त्यांच्याबरोबरच राहणार आणि त्यांना पाठिंबा देणार। आनंद या संकल्पनेतून कामेश कांबळे यांनी जो मोफत डोळे तपासणी शिबिर ठेवले त्यास प्रथमतः मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो व त्यांचे आभार यासाठी मानतो की सर्व लोकांची काही परिस्थिती नसते की प्रत्येकजण दवाखान्यात जाणं, तिथं तपासणी करणं, चष्मा करून घेणं आणि काहींच्याकडे एवढा वेळसुद्धा नसतो। शक्यतो आमच्या प्रतापसिंहनगरसारख्या एरियातल्या लोकांना जरी खिशात 2 पैसे असले तरी 2 मिनिटाचा वेळ नसतो। तर ही लोक सकाळी उठले की कामाच्या मागे जाणार, संध्याकाळी येणार, ते दवाखान्यात राहून जातात। आज सुट्टीचा दिवस योजून त्यांनी जो हा कार्यक्रम ठेवला आहे आणि सर्व लोकांना जी डोळे तपासणी आणि नुसती तपासणी नाही तर त्यानंतर ज्यांना चष्मा आहे त्यांना चष्मा, ज्यांचं ऑपरेशन करायचं आहे त्यांचा पुढच्या प्रक्रिया पूर्ण करून त्यांचं ऑपरेशनसुद्धा मोफत करून देणार आहेत। हा उपक्रम खरोखर त्यांनी चांगला राबवलेला आहे। त्यास आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व पार्टीच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील भावी कारकिर्दीत शुभेच्छा देतो। धन्यवाद। या खेड पंचक्रोशीमध्ये आपण एक नवीन उपक्रम चालू करतो की जेणेकरून जे गरजवंत माणसं असतील किंवा त्यांच्याकडे कधीही बघितलं नाही शासनाने किंवा बाकी कोणीही लक्ष दिलं नाही तर त्या व्यक्तींसाठी आपण काय केलेलं आहे, आपल्या पूर्ण कामेश कांबळे यांनी आपल्या सर्व खेड ग्रामपंचायत व त्याच्या आजूबाजूच्या सर्व गावांसाठी एक मोफत डोळे तपासणी शिबिर केलेलं आहे आणि त्यामध्ये गरजवंत किंवा आपले जे जवळचे संबंधित लोक असतील तर त्यांच्यासाठी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, मोफत चष्मे वाटप व मोफत डोळे तपासणी एवढ्या सगळ्या गोष्टी करताना एवढ्या आपुलकीनं व एवढ्या प्रेमानं कामेशनी
सगळ्या आपल्या व्यक्तींसाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्याबद्दल त्याचं परत एकदा मी स्वागत करतो की असे उपक्रम राबवून ते आपल्या खेड व खेडमधील पंचक्रोशीतील लोकांच्या गरज ओळखून ते प्रत्येकाच्या कामासाठी ते उपस्थित राहतात व कायमस्वरूपी 5 वर्ष ते आपल्यासाठी काम करत असतात. हे काय आपली निवडणूक आली म्हणून ते आलेत असं नाही, ते कंटिन्यू कामात लोकांच्या कंटिन्यू संपर्कात असतात, कंटिन्यू काम करत असतात आणि या अशाच व्यक्तींची आपल्याला व आपल्या इथल्या लोकांना गरज आहे. तर तीच गरज ओळखून लोकच आता ठरवतील की आपल्याला काय करायचं काय नाही ते. आणि ह्यांच्या या जे काय शिबिर त्यांनी आयोजलेलं आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही सर्व खेड व खेडमधील सर्व ग्रामपंचायतमधील आमचे सदस्य जे कोण नागरिक असतील ते त्यांचं स्वागत करत आहे. आणि असेच त्यांच्याकडून उपक्रम चांगले उपक्रम व्हावेत व खेड गावाचा विकास व्हावा. लोकांची काळजी घेताना जे त्यांनी स्वतः पुढं होऊन सगळ्या गोष्टींची काळजी करतात त्याबद्दल त्यांचं परत एकदा आभार. आणि असंच त्यांनी काम पुढं चालू ठेवावं, त्यासाठी खेड व खेडमधील सर्व नागरिक हे त्यांच्यासोबत राहतील व अशा कार्यक्रमाचा आम्ही कायमस्वरूपी पाठिंबा देत राहू.